विज्ञानामध्ये नेहमी अनेक गोष्टींचे शब्द वापरले जातात. मी मगाशी जे सिव्हिलायझेशन म्हणलं, साधी गोष्ट आहे. गारगोटीवर गारगोटी घासून ठिणगी पडते, हे माणसाला कळलं आणि त्याच्यातून मग माणसांनी अग्नीचं तंत्रज्ञान आणि बाकीच्या गोष्टी विकसित केल्या. जगभर हिंडताना मला भारतामध्ये एका गोष्टीचं वैशिष्ट्य वाटतं, कुठल्याही कॉलेजमध्ये कुठल्याही ठिकाणी पाटी असते, विज्ञान आणि तंत्रज्ञान. गंमत अशी आहे की निसर्गातलं कुठल्याही गोष्टीचं सातत्य माणसाला आधी दिसतं, त्यामुळे तंत्र आधी कळतं आणि मग त्याच्या मागचं विज्ञान तो शोधत असतो. त्यामुळे जगभर सगळीकडे उलटं टेक्नॉलॉजी अँड सायन्स म्हणतात, आपल्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणतात. त्यामुळे झालंय काय की तंत्र अवगत करण्याच्या आधीच आपण विज्ञानाच्या शोधाच्या मागे लागलोय. अगदी आपल्या घराच्या बाबतीत सुद्धा हे तंत्र कुठंतरी हातातनं निसटतं आणि पिढ्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वैचारिक दरी निर्माण व्हायला सुरुवात होते, असं मला नेहमी वाटतं. जपानमध्ये बघा, तंत्र अवगत आहे, उत्तम आहे आपल्यापेक्षा, पण तरीही कुटुंब व्यवस्था संपत चालली. गेल्या 3 वर्षात सगळ्यात जास्त आत्महत्या करणाऱ्यांमध्ये जपान आहे जागतिक रेशोमध्ये. युरोप अमेरिकेत हिंडताना मी बघतो कुटुंब व्यवस्था जवळजवळ संपल्यात जमा आहे आणि त्याच्यामागे कुठेतरी नुसते आधुनिक विचार असं नाही आहेत. तंत्रज्ञानाच्या किंवा विज्ञानाच्या प्रचंड आहारी गेल्यामुळे माणसाचा जो एक वैचारिक संबंध आणि बंध असतो त्या विषयावरती तिथे चर्चाच नाही आहे. 90 वर्षाची म्हातारी आणि 92 किंवा 94 वर्षाचा म्हातारा हे घटस्फोट घ्यायला कोर्टात गेलेले तिथं दिसू शकतात. आणि याचं कारण दोघंही अत्यंत आनंदाने घटस्फोट घेऊन आपापल्या ग्रुपबरोबर निघून जातानाही मी पाहते. एकच असतं, दोघांच्याही मनातली ही भावना असते की माझ्या दृष्टीने तो निरुपयोगी आहे, त्याची भावना असते माझ्या दृष्टीने ती निरुपयोगी आहे. ज्याला आपण भंगार म्हणतो, त्यांच्या भाषेत आपला पती किंवा आपली बायको ही भंगार झालेली असते. सिव्हिलायझेशनमध्ये किंवा तंत्रज्ञानामध्ये हीच आवश्यकता रोज असते. असं म्हटलं जातं की दर 3 वर्षांनी तंत्रज्ञान बदलतं. दर 3 वर्षांनी आधीचा शोध हा ॲब्सोल्यूट होत असतो, संपत असतो, असं नेहमी म्हटलं जातं. आजचा कॅमेरा उद्याला नाही आहे, आजचं कदाचित काही नवीन तंत्रज्ञान आलेलं असेल टी व्हीमधलं, ते उद्या नाही आहे. जुन्या काळातलं आठवून बघा, 76 साली 72 साली पहिल्यांदा टेलिव्हिजन आला, ब्लॅक अँड व्हाईट आपल्याकडं. त्यानंतर कलर टेलिव्हिजन या संकल्पनेमध्ये आपण लाल किंवा निळी ग्लास समोर लावून त्याच्यातच सगळं चित्र एकाच रंगाचं दिसूनही आमच्याकडे कलर टी व्ही असं म्हणत होतो. इथपासून प्रगत होत आत 70, 80, 200 चॅनलपर्यंत पोचलेला, अतिशय फाईन सगळे कलर स्पेक्ट्रममधनं बाहेर पडावेत तसे दिसणाऱ्या, त्याच्याही पुढे जाऊन लॅपटॉप सारखे अत्यंत थिन लेअरचे असे टी व्ही असलेला, इथपर्यंत प्रगत आपण झालो. आठवतं कोणाला एवढा मोठा तो ढंबा याचा ब्लॅक अँड व्हाईटचा, आणि तो एका लाकडी खोक्यात आपण ठेवून त्याच्यासमोर बसून सगळे बघायचो. 72 नंतर पहिला वर्ल्ड कप आपण जिंकला तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीच होते आपल्याकडं 83ला. आठवून बघा, निम्मी मॅच दिसली पण नव्हती कारण रिलेची एवढी सिस्टीम नव्हती. त्यामुळे नेमका सगळ्यात जास्त स्कोर कपिल देवनी केला, ती मॅच आपल्याला आजही बघता आली नाही, 175 धावांची. तंत्र जसं बदलतंय तसं नातंही बदलत असतं, कारण या भौतिक सगळ्या बदलांचा परिणाम हा माणसाच्या मानसिकतेवरती होत असतो. दुर्दैवाने आमची पिढी अशी होती, आपल्यालाही आठवत असेल तर, की कुठलाही प्रश्न घरामध्ये विचारला की मोठे म्हणायचे तुला काय करायचंय. अगदी लहानपणी विचारलं, आकाश निळं का असतं. मुलांना कुठलाही प्रश्न पडू शकतो, माझ्याही लहानपणी मला पडले असतीलच. आमच्या लहानपणापासून निळाचे फावलं काहीतरी बावडारके प्रश्न विचारतोय, हे उत्तर असू शकत नाही. एकतर डॉक्टर नारळीकरांचं पुस्तक आल्यानंतर आपल्याला कळत असतं की स्पेक्ट्रममधनं कलर बाहेर पडतात, तसे सूर्याचे जे किरण येतात ते धुलीकणांना आपटून रिफ्लेक्ट होतात, मग त्या 7 पैकी ग्रे आणि ब्लू या 2 शेड्स सगळ्यात जास्त दिसतात, म्हणून आकाश निळं दिसत असतं. हे आकाशाशी जडले ना ते वाचल्यावरती आजच्या काळात मला कळत असतं. त्या काळातही कदाचित ही व्याख्या कुठंतरी असेल, पण इंटरनेट नव्हतं माझ्याकडं, पुस्तकं नव्हती तेवढी विज्ञानाची माझ्याकडं, म्हणजे माझ्या आईवडिलांकडं. पण हे धारष्ट्य माझ्या आईवडिलांनी नाही केलं की अरे माहिती नाही बाबा, काहीतरी शास्त्र असेल त्याच्या मागचं, माहिती झाली तर नक्की तुला सांगीन, तुला कळलं तर आम्हाला सांग. कुठलीही मोठी पिढी अशी रिस्क लहान मुलांसमोर घेत नाही, कारण तो कमीपणा वाटतो. आपल्यापैकी किती लोक, कॉम्प्युटर युगात आपण आत्ता गेलोय, किती लोकांना लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि मोबाईल फोन नीट ऑपरेट करता येतात. आपल्या मुलांकडनंच आपण पटापटा शिकतो. आपली मुलं जास्त चांगला कॉम्प्युटर ऑपरेट करत असतात. अरे हो कळतंय मला, चुकून मी ही की दाबली होती, असं म्हणणारे अनेक पालक मी पाहिलेत.
पण असं म्हणत नाहीत की तू करेक्ट सांगत होता, असं ज्या यायला माझ्या लक्षातच राहत नाही, कारण आम्ही त्या पिढीतले नाही. पिढीचं अंतर म्हणजे काय, तर आपण मॅच्युअर झालोय ह्याचा अर्थ आपण काहीतरी जास्त शिंग फुटलेले झालोय असं नाही, तर उलट विद्या विनयन शोभते हे जे नम्र आपल्याकडं एक आवाहन होतं, त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त अजून ग्रास्पिंग करण्यासाठी पुढच्या तंत्रज्ञानाशी जास्तीत जास्त सुकर पद्धतीने आपण अवलंबित करण्यासाठी स्वतःला आपण स्वतः तयार होतोय का. दुर्दैवाने बऱ्याचदा असं होताना दिसत नाही. आणि तरुण पिढी मात्र मला सातत्याने प्रचंड शार्प दिसते. सहज एक घटना म्हणून गंमत सांगतो. पुण्यातल्या यशदा इन्स्टिट्यूट जी आहे त्या यशदाच्या MPSC UPSCच्या इंटरव्ह्यूइंग कमिटीवरती मी काम करतो. सगळ्या रिटर्न एक्झाम्स पास करून आलेले शेवटच्या IAS IPSला जाणारी मुलं मुली महाराष्ट्रातनं सिलेक्ट झालेली ही सगळी इंटरव्ह्यूसाठी आमच्या समोर येतात. जनरल DB शेकटकर आहेत, मी आहेत, एक सायकॅट्रिस्ट बाई आहेत. एक मुलगी एकदम माझ्यासमोर आली. आम्ही तिघजण इंटरव्ह्यूइंग कमिटीत बसलो होतो, बरोबर त्या सायकॅट्रिस्ट बाई होत्या. ती मुलगी इंदोर युनिव्हर्सिटीतनं इलेक्ट्रॉनिक्समध्ये गोल्ड मेडल घेऊन आलेली होती. त्याशिवाय MBA केलेलं होतं आणि MBA करतानाच तिने UPSCची एक्झामही रिटर्नमधली सगळी पास झाली होती. अत्यंत ब्रिलियंट पोरगी होती. ती समोर येऊन बसली. आता इंटरव्ह्यू म्हणून काहीतरी विचारायलाच पाहिजे. बाल तिचा बायोडाटा समोर दिसत होता की MBA झालेली आहे मुलगी, इलेक्ट्रॉनिक्समधली इंजिनियर, गोल्ड मेडलिस्ट आहे इंदोर युनिव्हर्सिटीची, आणि याशिवाय सगळ्या रिटर्न्स पास झाली आहे. आणि आता ही फायनल आहे तिच्यासाठी की याच्यानंतर ती कुठेतरी कलेक्टर बनून, जिल्हाधिकारी बनून कुठेतरी जाणार, मोठ्या पोस्टवरती कमिशनर बनून जाणार, आणि मग सगळ्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी ही तरुण मुलगी आता तयार झाली आहे. काय विचारावं. तेवढ्यात त्या बाईंनी, सायकॅट्रिस्ट बाई, त्यांनी पहिला प्रश्न विचारला. धाडकन तिला विचारलं की व्हॉट इज द ग्रेटेस्ट अचिव्हमेंट इन युअर लाईफ. ती मुलगी क्षणभर थांबली आणि तिने अत्यंत सुंदर उत्तर दिलं. ती म्हणली, आय नो माय सेल्फ, दिस इज द हिंदू डिक्टम, अँड आय नो दाय सेल्फ इज द डिक्टम. मी स्वतःला ओळखते. तिच्या या पहिल्या वाक्यातच मी संपलो होतो की हिला पास करावं आणि सोडून द्यावं. पण त्या बाई हटायला तयार नव्हत्या. त्यांनी पुढचा प्रश्न विचारला, व्हॉट इज सेल्फ. मी म्हणजे काय, हे जे सापडतं, मी स्वतःला ओळखतो, मला स्वतःला मी जाणून घेतलेलं आहे असं आपण म्हणतो, हे मी म्हणजे नक्की काय आहे. त्या मुलीने अत्यंत सुंदर उत्तर दिलं, इट इज द मॅटर ऑफ रिअलायझेशन, नॉट द डिस्कशन म्हणली. हा गप्पांचा विषय नाही, हा अनुभूतीचा विषय आहे, असं तिचं पुढचं उत्तर होतं. मला वाटलं आता तरी त्या बाई गप्प बसतील की जाऊ दे, एवढी शार्प पोरगी आली आहे. त्या म्हणल्या, आय वॉन्ट टू आस्क यू वन मोर क्वेश्चन. म्हणल्या, बेसिकली इलेक्ट्रॉनिक्समधली इंजिनियर आहेस, उत्तरं देताना तत्वज्ञानाची उत्तरं देतेस, त्याच्यात काव्य हा विषय आवडतो असंही तू लिहिलंयस, MBA झालेली आहेस, म्हणजे मार्केटिंग हा विषय पण तुला कळतो, आणि आता तू IAS ऑफिसर व्हायला निघाली आहेस. हाऊ यू कन्सॉलिडेट दीज 4 इररिकन्सिलियन थिंग्स टुगेदर. या 4 अत्यंत भिन्न गोष्टी तू एकत्र कशा करतेस. त्या मुलीने असं उत्तर दिलं की मी शाळेत असताना माझ्या गुरुजींनी मला असं म्हणलं होतं की तू अष्टावधानी हो. या त्यातल्या 4च गोष्टी आहेत, उरलेल्या 4 विषय विचारा ना म्हणली. या बाई काही हटायला तयार नव्हत्या. त्या पुन्हा म्हणल्या, जर उद्या तुला नोकरी मिळाली आणि त्यानंतर तुझं लग्न झालं, तुला मुलं झाली, तर सामाजिक कौटुंबिक व्यवस्था जबाबदारीने सांभाळण्याची पोस्ट घेत असताना कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक कुटुंब ही जबाबदारी, या 2 गोष्टी तू कशा सांभाळशील. ती म्हणली, दिस इज इररिलिव्हंट क्वेश्चन, नो वन कॅन गिव्ह आन्सर इन द वर्ल्ड. इथे मी मध्ये पडलो, म्हणलं असं कसं बोलतेस की याला उत्तर काही नाही. ती म्हणली, त्याचं कारण, द क्वेश्चन स्टार्ट्स विथ इफ. जर नी सुरुवात असेल तर उपयोग काय. मी जर आत्ता म्हणले असं की जर या बाई जन्मालाच आल्या नसत्या तर हा प्रश्न आला असता का. मला नेहमी असं वाटतं की समोर असलेली पिढी ही आपल्यापेक्षा जास्त प्रगत तंत्रज्ञानाला सामोरी जाते, आपल्यापेक्षा जास्त प्रगल्भ आहे, हे जाणून न घेता आपण 4 पावसाळे जास्त पाहिलेत या अनुभवावरती त्यांना दाबायचा प्रयत्न बऱ्याचदा करत असतो.
आपण हे समजूनच घेत नाही की आपण ज्या गोष्टींना सामोरं जात होतो आपले आई वडील ह्याच्या मागच्याच पिढीतले होते, त्यांच्यापेक्षा आपण प्रगतच होतो. जरा वय आल्यानंतर आपणही आपल्या आई वडिलांना तुम्हाला नाही माहिती यातलं काय, तुमच्या काळात नव्हतं असं म्हणून मोकळे व्हायचो. हे सगळं घडण्याचं मूळ कारण मी जिथं मगाशी म्हणलं त्या मूल्य शिक्षणाशी येतं असं मला नेहमी वाटतं. या देशामध्ये जी काही एकूणच शैक्षणिक पद्धती लागू झालेली आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मेकॉलेने ती पद्धत आणली. मेकॉलेने आणताना त्यांची सॉव्हरिनिटी जपण्याचा प्रयत्न केला होता. अवघी 3 वर्षच तो इथं होता, पण त्यांनी राणीला लिहिलेलं पत्र आजही उपलब्ध आहे की ज्याच्यात त्यांनी राणीला असं कळवलं होतं की मी या सगळ्या थर्ड वर्ल्डमध्ये ही शैक्षणिक पद्धती अशासाठी लागू करतोय की इथून पुढं कधीही हे देश स्वतंत्र झाले तरी आपल्यासाठी कारकून मिळण्याचा कारखाना या शिक्षण पद्धतीतनं कायम चालू राहील. हे पत्र उपलब्ध आहे, राणीला त्यांनी लिहिलेलं. हा सगळा इतिहास वाचत असताना IT ला जाणारी लोक बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं बरोबर आहे की पूर्वी टायपिंग करणारे क्लार्क होते, त्याच्या जागी आता लॅपटॉपवर बोटं टाकतात तिकडे जाऊन. पूर्वी 7,000 असेल, आज 70,000 पगार आहे. मेकॉले म्हणला त्यात चूक नाहीये. मूल्यवर्धित शिक्षण पद्धती ढासळवण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न या देशात त्यांनी करून ठेवलेला आहे. आणि मग इतिहास वाचताना एक दिवस सहज माझ्या मुलाबरोबर गप्पा मारताना त्याचे काही शाळेतले जुने मित्र आता वेगवेगळ्या विंग्सला गेलेले, कोणी कॉमर्सला, कोणी सायन्सला, कोणी आर्ट्सला, असे सगळे घरामध्ये एकत्र गॅदरिंगला जमल्यासारखे जमले होते आणि गप्पा मारत होतो. तेव्हा मी इतिहासातल्या गमती जमती बाबा सांग ना असं तो नेहमी सांगतो वाचतोस तर मी म्हणलं आयला गमतीचा भाग म्हणजे त्या मानाने मेकॉलेनी कमवलं कमीच, हा ब्रिटिशांनी आपल्याला लुटलं त्या मानाने. तर मला म्हणलं तो का रे? तर मी म्हणलं बघ ना 3 वर्षामध्ये त्याचा प्रॉव्हिडंट फक्त 25,000 रुपये होता, अशी त्याच्यावर नोंद आहे की 25,000 रुपयाचा PF घेऊन तो परत गेला. 3 वर्षच तो भारतात होता. माझ्या मुलाचा जवळचा मित्र जो कॉमर्समध्ये शिकत होता तो पटकन म्हणला अंकल युअर रॉंग. तर मी म्हणलं का? 25,000 हा काय PF आहे? तर म्हणला एक विचार करा, तो जेव्हा गेला तेव्हाचे 25,000 जेव्हा 1.5 रुपयाला 1 तोळा सोनं होतं. 1.5 रुपयाला 1 तोळा सोनं असण्याच्या काळातले 25,000 म्हणजे किती तोळे आणि गुणिले आजचे पैसे प्रत्येक तोळ्याचे म्हणजे किती पैसे त्यांनी नेले, याचा विचार केलात का तुम्ही? अँड व्हेर ॲज व्हॉट यू आर गेटिंग आउट ऑफ इट. क्षणभर चक्रावलन लक्षात आलं बरोबर आहे. आपण बऱ्याचदा आपल्या काळाची कानस प्रत्येक काळाला लावण्याचा प्रयत्न करतो आणि घासून बघायचा प्रयत्न करतो. चूक हीच असते. ते कसं आहे माहिती का, क्रिकेटची मॅच बघताना तेंडुलकर आऊट झाला, एखाद्या बॉलला कत्ती लावायला गेला आणि गेला कॅच पॉइंटिंगकडे की चायला कळत नाही का? बोलणं सोपं आहे. 10,000 लोक स्टेडियममध्ये बोलत असतात, अपेक्षेने बघत असतात. त्या 10,000च्या अपेक्षा आपल्याकडे लागलेल्या असताना 11 व्हिलन्स एकाच वेळेला अंगावर येत असताना एकानी उभं राहून साधारण 140-150च्या स्पीडने येणाऱ्या बॉलला कायम 6 मारावी ही जी आपल्या मनाची अपेक्षा असते ना, तीच अपेक्षा आपल्या मुलांच्याही बाबतीत आपली असते असं मला वाटतं. आपल्याला हे लक्षातच येत नाही की त्यांच्या काळाची त्यांची एक स्वतंत्र काही टेन्शन्स आहेत ना. आणि जी शिक्षण पद्धती आपण आता मूल्यवर्धित बाजूला सोडून स्वीकारलेली आहे त्या शिक्षण पद्धतीत त्यांचं किती वाटोळं झालं याचा आपण नाही विचार करत. आपण फक्त त्यांना वेगळ्या अर्थाने, मी शब्द वापरतो नेहमी, मार्क्सिस्ट बनवण्याच्या मागे असतो. 93% काय होणार आहे तुझं आता? 95ला क्लोज झाली गेल्या वर्षी. 95%? कधी विचार केलाय आपण 95%च्या किती जवळ होतो आपल्या काळात? आणि मग म्हणायचं आमच्या वेळेला चालत होतं रे. अरे अरे कसं चालत होतं? तुमच्याही वेळेला जे हुशार होते ते वेगळ्या पोस्टवर आहेत, तुम्ही वेगळ्या पोस्टवर आहात. त्या मुलांना मार्क्सिस्ट बनवत चाललोय आपण. शिक्षण पद्धती ही निर्माण कशासाठी झाली आहे? त्याची आकलन शक्ती, त्याच्या जाणीवा, त्याची स्मरणशक्ती आणि भविष्यातले सामोरे जाणाऱ्या प्रश्नांना तो कसा तोंड देऊ शकतो यासाठी ही प्रश्नावली असते. ते प्रश्न त्याने आत्ता सोडवले, त्याच्या जाणीवा समृद्ध केल्या, त्याच्या स्मरणशक्तीचा वापर त्याच्यात त्यांनी केला, त्याच्या आकलन शक्तीचा वापर केला, ह्याचा उपयोग व्यवहारात त्याला नंतर व्हावा, असा शिक्षण पद्धतीचा मूळ विचार असतो. दुर्दैवाने आपल्या अपेक्षा त्याच्याविषयी या फक्त टक्क्यांमध्ये असल्यामुळे जरा टक्का घसरला की GDP घसरला तरी एखाद्या शेअर मार्केटवाल्याला जेवढा त्रास होत नाही ना तेवढा त्रास माणसांना होतो की आई गो
कसं होणार, 90% आला मुलगा, गेल्या वर्षी 97ला संपलं होतं सगळं, काही खरं नाही, BSc ला जावं लागणार. अरे काय वाईट आहे का? कितीतरी मार्ग कुठले आहेत आणि आपल्याला नक्की काय करायचंय याच विचारांमध्ये बऱ्याचदा आम्ही नसतो आणि त्यामुळे हा घोळ होतो का काय असं मला वाटतं. लग्नानंतर मुलं होतात, मग मुलांचं पालन पोषण होतं. आजच्या काळात परिस्थिती उलटी झाली आहे. मी परवा एका ठिकाणी बोलताना सहज म्हणलं की खंत व्यक्त करतो आपण, वृद्धाश्रम वाढले त्यांची. कधी रेसिप्रोकेट करून उलटा विचार केलाय? काळाच्या ओघात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढताना एक चाकाचा रथ आता प्रत्येक कुटुंबाचा हा 2 चाकाचा झाला. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात आजी नाहीत, आजोबा नाहीत, ते दुसरीकडे राहत आहेत एका मुलाकडे कुठेतरी किंवा स्वतंत्र. मुलं स्वतंत्र झाली, हम दो हमारे दो, आता तर हम दो हमारा एक. आणि मग त्या मुलाकडे लक्ष कोणी द्यायचं? म्हणून 11 वाजता शाळा सुटली की त्याला रिक्षा घेते, एका पाळणाघरात पोहोचवते. त्याला सांगितलेलं असतं अत्यंत अत्याधुनिक पाळणाघर आहे तुझ्यासाठी, तिथल्या बाई सगळं करतील तुझ्यासाठी, तुला डबा खायला घालतील, तुला दुपारी झोपायला तिथं देतील, तुझ्यासाठी खेळणी ठेवलेली आहेत, तुझा अभ्यासही त्या घेणार आहेत. मी त्यासाठी वेगळे 200 रुपये देते त्यांना की त्याचा गृहपाठ करूनच घ्या, म्हणजे घरी आल्यानंतर प्रॉब्लेमच नको. पाळणाघरं जेवढी वाढतील तेवढे वृद्धाश्रम वाढणार. कारण हीच मुलं मोठी झाल्यावर म्हणणार आज आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही, सगळ्या सोयी सुविधा असणार एक अप्रतिम वृद्धाश्रम आहे, आई बाबा तुम्ही प्लीज तिथे राहा. कारण काय इथं घरात तुमच्याकडे कसं लक्ष देऊ आम्ही? डू वी हॅव आन्सर? या प्रश्नाला उत्तर आहे का आपल्याकडं? मला नेहमी असं वाटतं की मूल्यवर्धित शिक्षण पद्धती जी पूर्वी गुरुकुलामध्ये आपल्याकडे होती ती आपण नाकारली. आपण नवीन पद्धतीच्या शिक्षण पद्धतीकडे गेलो आणि विचारांच्या आदानप्रदानातूनही आपलं मूल्यवर्धित शिक्षण आपण काढून टाकलं.